भारत बदलतोय आणि हा बदल फक्त शहरांमध्ये नाही बरं का, तर देशाच्या शेवटच्या टोकालाही पोहोचतोय. गडचिरोली जिल्हा मंडळी, होय होय, गडचिरोली बद्दल बोलतोय मी. एक असा भाग जिथे आजवर विकासाचं नावही ऐकू येत नव्हतं. रस्ते नव्हते, मोबाईल नेटवर्क पण नव्हतं, आरोग्य सेवाही नव्हती मंडळी, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भीती होती नक्षलवादाची. या भागातले लोक अनेक वर्ष दहशतीखाली जगत होते. सरकारी कर्मचारी सुद्धा इथं जायला घाबरत होते. पण आज इथे परिस्थिती बदलली आहे, कारण इथं आता आली आहे बस. होय मंडळी, बरोबर ऐकलं तुम्ही. हो, ऐकून साधं वाटेल, पण कटेजरी गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस पोचली आहे. आणि या बसच्या हॉर्न मध्ये एका नव्या भारताची घंटा आहे. विकासाची, विश्वासाची आणि विजयाची. या सगळ्या मागे आहे एक ठाम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नक्षलवादी भागात विकास पोहोचवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने केवळ नक्षलवाद्यांवर कारवाई नाही केली, तर त्याच वेळी इथं रस्ते बांधले, वीज पोहोचवली, मोबाईल टॉवर उभे केले. आज गडचिरोलीच्या जंगलात वीज आहे, इंटरनेट आहे आणि आता बस सुद्धा आहे. या गावातल्या लोकांनी आयुष्यभर वाट पाहिली एखाद्या सरकारी योजनेची, एखाद्या सुविधेची. पण यावेळी केवळ योजना नाही आली, तर एक आशा आली आहे.